अतिथींना मी विनंती करतो की आजच्या वसंत व्याख्यानामध्ये 13वा पुष्प ज्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण समर्पित केलेलं आहे त्या आदरणीय कैलासवासी नानासाहेब मालुसरे यांच्या प्रतिमेला त्यांनी करतो की आजच्या प्रमुख अतिथींना त्यांनी आपल्या सर्वांच्या नानासाहेब मालुसरे यांच्या पुण्यस्मृतीस अर्पण करण्यात येत आहे। जे यांच्या निकट राहत असत त्यामुळे त्यांचा संबंध होता आणि त्या दृष्टीने कुसुमाग्रजांनी ज्यांनी असं योगदान दिलं होतं त्याचबरोबर युवांसाठी सुद्धा त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या माध्यमातून ज्यांनी आपलं आयुष्य व्याख्यानमालेमध्ये तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मला इथे आचरण करण्यात आलं त्याबद्दल मी सर्वप्रथम वसंत व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी आमचे मित्र ठाकूर साहेब आमचे मित्र राजू देसले या सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे। आजपर्यंत या वसंत व्याख्यानमालेमध्ये जे दिग्गज वक्ते बोलून गेले त्यांच्या रांगेमध्ये बसण्याची माझी योग्यता नाही याची पूर्ण जाणीव ठेवून अतिशय साधेपणी तुमच्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे। यापूर्वी काही वर्षांपूर्वी म्हणजे मला वाटतं 3-4 वर्षांपूर्वी अशीच वसंत व्याख्यानमाला इथे सुरू होती आणि माझा मित्र कवी लासलगावचा प्रकाश होळकर याच्या सोबत मी या परिसरात असाच सहज फिरायला आलेलो होतो आणि याच गर्दीतून हिंडत त्या पलीकडच्या तीरावर बसून अशीच गर्दी जमलेली होती आणि एक वक्ता इथून बोलत होता आणि लोक असेच पायऱ्यांवर बसलेले होते। अशीच इथे तुडुंब गर्दी होती, अशीच आजूबाजूला वर्दळ होती आणि तो वक्ता बोलत होता आणि ते संपूर्ण वातावरण अतिशय भारलेलं होतं। ते वातावरण घेऊनच मी इथून निघालेलो होतो आणि माझ्या डोक्यात असा विचार आला होता की लोक वक्ता जे बोलतो ते किती मनापासून ऐकतात याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे। कुठल्याही गावाची सांस्कृतिकता त्याचं प्रगल्भत्व तिकडच्या लोकांचं प्रगल्भत्व त्यांचं जगणं हे त्या गावामध्ये काय काय सांस्कृतिक घडतं जे लोक तिकडे येतात त्यांच्याशी लोक कसे संवाद साधतात कलावंत उद्योगपती कर्तृत्ववान असे अनेक व्यक्ती त्या गावांमध्ये आल्यानंतर तिकडचे लोक त्यांच्याशी कसा संवाद साधतात त्यांच्याकडून जगण्यामधलं काय घेतात आणि स्वतःचं जगणं कसं प्रगल्भ करण्याचा प्रयत्न करतात यामधून त्या गावाची सांस्कृतिकता मोठी होत असते। नाशिक हे तशाच प्रकारचं सांस्कृतिकतेने भारलेलं शहर आहे असं माझं म्हणणं आहे। नाशिकच्या पासूनच जवळ एक 10-12 किलोमीटर 15 किलोमीटरवर माझं गाव आहे नगर जिल्ह्यातलं तळेगाव दिघे। गावाकडे माझं जाणं फार तसं थोडंसं असतं अधूनमधून परंतु नाशिक शहरामध्ये माझे अनेक कलावंत मित्र नाटकातले कवितेतले असल्यामुळे नाशिक शहरामध्ये मी अनेक वेळा येऊन गेलेलो आहे। या परिसरातली वसंत व्याख्यानमाला तिकडे त्या तीरावर बसून ऐकत असताना हे भारलेलं वातावरण आजूबाजूला म्हणजे मार्केट भरलेलं आहे। लोक काहीतरी विकत घेतात आहेत, कोणी काहीतरी तिकडे खात आहे, कोणी चहा पित आहे, कोणी तिकडे पूजा करत आहे। काय तुडुंब गर्दीने लोक इथे वक्ता सांगितलेले प्रत्येक शब्द कानात साठवून घेण्याचा प्रयत्न करतो आहे। लोक तिथे बसलेले आहेत आणि वक्ता जे काही सांगतोय ते समजून घेण्याचा आज पॅशनेटली आसूसल्या कानांनी प्रयत्न करतायत। हे वातावरण खूप भारलेलं होतं माझ्यासाठी आणि आज मी जो तिथे होतो तो म्हणजे तिथून मी बघत होतो। समजा तुम्ही कॅमेरा तिथे लावलात आणि संपूर्ण असा कॅमेरा फिरवलात तुम्हाला जे दृश्य दिसेल भारलेलं तोच कॅमेरा घेऊन मी आज इथे उभा आहे आणि इथून मी सगळीकडे बघतो आहे। कॅमेराचा अँगल फक्त चेंज झालेला आहे आणि तशीच तुडुंब गर्दी आहे, असेच लोक प्रेमाने बसलेले आहेत आणि मी जे काही साधेपणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ते समजून घेण्याचा किंवा ऐकण्याचा एक सुंदर योग माझ्या आयुष्यात दिला त्याबद्दल माझे सर्व मित्र राजू देसले ठाकूर साहेब वसंत व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी यांचा मी खूप खूप आभारी आहे।
इथे वसंत व्याख्यानमालेमध्ये यावं अशी जेव्हा विनंती करण्यात आली तेव्हा विषय काय घ्यावा असा उहापोह आमच्या काही मित्रांमध्ये झाला. अनेक विषयात अनेक विषयांवर लोक बोलतात, परंतु मला असं वाटलं की मला ज्या अर्थी इथे बोलवलेलं आहे त्या अर्थी माझ्यामध्ये काहीतरी रसिकत्व, काहीतरी अभिरुचित्व असावं ज्याच्यामुळे मला इथं त्यांनी पाचारण केलेलं आहे. तर माझ्यामध्ये नक्की काय असं आहे, मला नक्की काय इथं बोलावलं गेलं याचा जेव्हा मी विचार केला तेव्हा मला असं वाटलं की मी ज्या अभिरुचीतून लहानाचा मोठा होण्याचा प्रयत्न करतो आहे वयाने आणि सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा, त्याच्यावरच आपण बोलता बोलता स्वतःचा शोध घ्यावा. आणि म्हणून अभिरुची म्हणजे काय हा विषय आम्ही संगनमताने ठरवला. अभिरुची म्हणजे काय या विषयावर आजपर्यंत अनेक वक्त्यांनी अनेक पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे, बोललेलं आहे. परंतु मी माझ्या पद्धतीने, मी नट आहे, मला दुसऱ्या कोणीतरी लिहून दिलेले शब्द पाठ करून बोलण्याची सवय आहे. उत्स्फूर्तपणे स्वतः विचार करता करता बोलण्याची वेळ फार कमी वेळा आमच्या नटांच्या आयुष्यामध्ये येते. आणि जे थोडेफार विचार करणारे नट आहेत ते थोडेफार विचार करून आपली कामं आणि आपले विचार समाजाला देण्याचा प्रयत्न करतात. असे फार थोडी नट मंडळी, कलावंत मंडळी आहेत. त्याच्यापैकी मी एक असल्याचा संशय मलाच वाटतो आहे आणि म्हणूनच मी मलाच शोध घेण्याचा प्रयत्न या अभिरुची म्हणजे काय या विषयातून करणार आहे. आपल्याला नक्की काय आवडतं, अभिरुची म्हणजे काय? एखादं गाव आपल्याला नक्की का आवडतं? म्हणजे कवितेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी अनेक गावांमध्ये फिरलेलो आहे. त्याच्यापैकी नाशिक हे एक गाव आहे, पेण हे एक गाव आहे, पुणे हे दुसऱ्या तिसऱ्या नंबरचं गाव आहे. अशी काही गावं आहेत, काही ठिकाणं आहेत जिथे पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं. तिथे नक्की पुन्हा पुन्हा का जावंसं वाटतं? एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा का भेटावंसं वाटतं? एखादं पुस्तक आपल्याला पुन्हा पुन्हा का वाचावंसं वाटतं? किंवा एखादा लेखक आपल्याला का आवडतो, एखादा कवी आपल्याला का आवडतो, याचा आपण एका ठिकाणी शांतपणे बसून विचार करतो का? आणि हा विचार जेव्हा आपण करण्याची प्रक्रिया आपल्यामध्ये सुरू करतो तेव्हा आपल्यातली अभिरुची जागृत करण्याचाच आपण एका अर्थाने प्रयत्न करत असतो. आज या ठिकाणी मी जेव्हा तुमच्या समोर बोलतो आहे तेव्हा माझ्या मनातलं मला जे आवडते ते तुमच्याशी शेअर करण्याचा, तुमच्याशी वाटून घेण्याचा मी एक प्रयत्न करतो आहे. हा सुद्धा एक अभिरुचीचाच भाग आहे असं मला वाटतं. आता मी जे काही सांगेन ते बऱ्याच लोकांना माहीत असेल, बऱ्याच लोकांची ही सवय सुद्धा असेल, पण माझ्यातली एक कलावंत म्हणूनची सवय म्हणजे मला जे काही आवडतं, एखादं पुस्तक असेल, एखादी नवीन व्यक्ती भेटली, ती व्यक्ती आवडली असेल, त्याचं बोलणं आवडलं असेल, एखादा सिनेमा आवडला असेल, एखादं गाव आवडलं असेल, एखादा प्रवास आवडला असेल, एखादा मित्र आवडला असेल, एखादा हॉटेलमधलं एखादा पदार्थ आवडला असेल, तर त्याबद्दल मी माझ्या मित्रांशी, माझ्या जवळच्यांशी शेअर करू इच्छितो, त्यांना सांगू इच्छितो की हे 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 मला आवडलेलं आहे. तर या गावामध्ये, या नाशिकमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला पुन्हा पुन्हा भेटावंसं वाटतं का? त्या गावामध्ये नक्की काय असतं, त्या व्यक्तीमध्ये नक्की काय असतं, त्या व्यक्तीमध्ये जे असतं तेच आपल्यामध्ये थोडंफार प्रमाणात असतं का? त्या गावामधलं वातावरणच आपल्या लहानपणाच्या गावातल्या वातावरणात आपल्याला घेऊन जातं का? एखादी कविता जेव्हा आपल्याला आवडते तेव्हा त्या कवितेतले भाव आपल्या पाठ्यपुस्तकातल्या कवितेतल्या भावांशी किंवा आपल्या वर्गातल्या त्या लहानपणीच्या गुरुजींशी, त्या शाळेशी आपला संबंध जोडून देते का ती कविता, तो भाव? एखादा पदार्थ हॉटेलमध्ये आवडतो तेव्हा आपल्या आजीने करून घातलेलं कुठला तरी पदार्थ किंवा लहानपणी किंवा आताही आपली आई जो फेवरेट पदार्थ तिच्या हातचा आपल्याला आवडतो त्याची आठवण आपल्याला करून देतं का? या सगळ्यांशी एकमेकांशी काहीतरी संबंध असतो आणि म्हणूनच आपल्याला नक्की काय आवडतं याचा शोध आपण घेत असतो.
आपल्याला नक्की काय आवडतं आणि ते का आवडतं याचा शोध आपण, चला आता आपण बसूया, आपल्याला काय आवडतं असं प्रश्नोत्तरामध्ये करता येत नाही. जगता जगता आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्येच काही धारणा तयार होतात, काही आवडी तयार होत असतात, काही गोष्टी तयार होत असतात जे जगणं आपलं पुढे नेत असतात आणि त्या पुढे नेण्यामध्ये आपल्याला मोठं करत असतात माणूस म्हणून. तर आपल्याला नक्की काय आवडतं याचा सबकॉन्शियस डोक्यामध्ये, सबकॉन्शियस माइंड मध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हळूहळू आपलं जगणं सुंदर करण्याची प्रक्रिया आपल्याला सुरुवात करावी लागते. मी जेव्हा मला नक्की काय आवडतं याची प्रक्रिया कुठे सुरू झाली याचा विचार करतो तेव्हा मला असं आठवतं की मी लहानपणी म्युनिसिपालिटी शाळेमध्ये शिकलेला, जिथे अनेक भाषा शिकवल्या जायच्या, जिथे तामिळ शिकवलं जायचं, जिथे हिंदी शिकवलं जायचं, जिथे गुजरातीचे वर्ग होते आणि जिथे मराठीचे सुद्धा वर्ग होते. म्युनिसिपालिटीची शाळा होती. अनेक जाती धर्माचे जातीचे अनेक भाषांचे वेगवेगळे वर्ग होते. मी मराठी शाळेतला विद्यार्थी, मराठी कविता आवडणारा, मराठी पुस्तकांमधले वेचे आवडणारा, गुरु शिष्य परंपरेचं जे काही आपल्याला लहानपणी शिकवलं जातं ते जाणून घेतलेला असा मी म्युनिसिपालिटीचा विद्यार्थी. मला नक्की काय आवडतं याची सुरुवात कुठे झाली याचा विचार मी जेव्हा करतो तेव्हा मला असं वाटतं, 4थी की 5वी मध्ये एक कविता होती, ढुमपट ढुमपट ढोल वाजतो लेझिम वाजे जोरात, असं काहीतरी कविता होती. ती कविता जेव्हा मी पाठ करून सगळ्यांच्या समोर वर्गात जेव्हा म्हटली तेव्हा त्याच्यातला, त्या भाषेतला आणि त्या मात्रांमधला जो एक रिदम होता तो मला खूप आवडत होता. आणि तो मला नक्की का आवडत होता, तो आवडण्यासाठी मला माझ्या आईने मदत केली होती का, की माझ्या घरामध्ये काही संगीताची परंपरा होती का. तर विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की तशी काहीही परंपरा नव्हती. परंतु मी असं ऐकलं होतं की माझे आजोबा तमाशामध्ये होते, ते तमाशांमध्ये लिहायचे आणि काम सुद्धा करायचे. असं म्हणतात की एक पिढी गेल्यानंतर पुढच्या पिढीमध्ये या पिढीचा आदल्या पिढीचं संक्रमित होत असतं. तर असं मोठेपणी मी जेव्हा विचार करायला लागलो की हे नक्की कुठून आलं असावं, तेव्हा कदाचित ते आजोबांचं संक्रमित होऊन आलं असावं, ही गोष्ट वेगळी. पण लहानपणी मला त्या पर्टिक्युलर कवितेतला तो जो रिदम आहे तो का आवडायचा याचं उत्तर अजूनही तसं अनुत्तरितच आहे. आपल्याला एखाद्या पदार्थाची चव का आवडते याचं आपल्याला म्हणजे सायंटिफिक, वैज्ञानिक दृष्ट्या वाक्यामध्ये मांडता येईल का, तसं करता येत नाही. अभिरुची ही मनाला भावणारी गोष्ट असते, तसा तो रिदम माझ्या मनाला भावला असावा असं मी त्यातल्या त्यात आताही समाधान करून घेऊ शकतो. ती कविता मी पुन्हा पुन्हा एकट्याने म्हणण्याचा प्रयत्न करत असे, पुन्हा पुन्हा यांच्या समोर, विद्यार्थ्यांसमोर, मित्रांसमोर येऊन म्हणण्याचा प्रयत्न करत असे. नंतर ती कविता ग्रुप सॉन्ग मध्ये सुद्धा आम्ही बसवलेली होती. तर माझ्या कवितेतला यमक छंद, माझ्या कवितेमधल्या मुक्त छंदातला नाद हे त्या कवितेपासून सुरू झाला असावा असा माझा दाट संशय आहे. ती कविता पाठ करतच होतो, शालेय कविता पाठ होतच होत्या. त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या जगण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जे झालं ते म्हणजे वाचन. तसं मी अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातला, माझ्या कुटुंबामध्ये तशी शिक्षणाची फार मोठी अशी भरघोस परंपरा नसलेला, पुस्तकं घरामध्ये जवळजवळ नसलेलाच, मग हे वाचनाचं माझ्यात नक्की कुठून सुरू झालं याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये म्युनिसिपालिटी शाळेमध्ये शासनाकडून एक वाचनालय चालवलं जायचं, महिना दीड महिना. अशी टेबलं मांडली जायची आणि त्याच्यावर सगळी पुस्तकं अशी मांडलेली असायची. ठिकठिकाणची गावागावातली मुलं, म्हणजे झोपड्यांमध्ये राहणारी मुलं, मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं तिथे यायची आणि तिकडची पुस्तकं वाचायची. संध्याकाळी 5 वाजता ती लायब्ररी बंद व्हायची. मला आठवतंय की 5वी की 6वी मध्ये जेव्हा
मी जेव्हा मागे जाऊन विचार करतो तेव्हा वाचनाची सगळ्यात पहिली सुरुवात त्या म्युन्सिपाल्टीच्या मे महिन्यातल्या सुट्टीतल्या वाचनालयापासून झाली असं म्हणायला हरकत नाही. त्या वाचनालयामध्ये त्या पुस्तकांमध्ये नक्की कुठली पुस्तकं होती याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा साहजिकच आपल्या सगळ्यांच्या लहानपणी आपल्याला थ्रिलर म्हणजे साहस कथा किंवा कादंबऱ्या वाचायला खूप आवडतं असं एक सर्वसाधारणपणे पाहिलं जातं. तर ज्या गोष्टीमध्ये काहीतरी गूढ आहे, काहीतरी समजून घेण्याचं आहे किंवा काहीतरी इंटरेस्टिंग आहे, पुढे काय होईल उत्सुकता बाळगणारं अशी काहीतरी कादंबरी आहे, अशा कादंबऱ्या मला तिथल्या फार आवडायच्या असं लक्षात येतं. त्याच्यामध्ये मग बाबूराव अर्नाळकर असतील, बाबा कदम असतील, असे अनेक लेखक 5वी 6वीच्या त्या मे महिन्याच्या वाचनालयामध्ये मी वाचून काढले. आणि सकाळी 10 ते संध्याकाळी 5 आवडणारं पुस्तक संपवायचं असं महिनाभर चालायचं आणि नंतर मग पुन्हा शाळा सुरू व्हायची आणि मग ते वाचन विसरलं जायचं. परंतु जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आवडते तेव्हा ती आपल्याला नक्की कुठपर्यंत आवडते, कुठल्या हद्दीपर्यंत आवडते हे आपल्याला आपणच शोध घ्यावा लागतो. फार कमी वेळेला फार कमी लोकांच्या आयुष्यामध्ये असे लोक येतात जे बोट धरून त्यांना दाखवतात की हे करायला पाहिजे, हे वाचायला पाहिजे, असं करायला पाहिजे, पुढे जाऊन तुला डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे किंवा लेखक व्हायला पाहिजे असे सांगणारे घराघरामध्ये प्रत्येक आई वडील किंवा कोणीतरी बुजुर्ग मंडळी असतातच असं नाही. माझ्या आयुष्यात असं कोणीही नव्हतं. ही पुस्तकं जेव्हा मे महिन्याच्या 5वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माझ्या आयुष्यात आली, ती पुस्तकं मला वर्षभर शाळेच्या वाचनालयामधनं पुन्हा पुन्हा काढून वाचावीशी वाटली. तिथून माझ्या वाचनाच्या प्रवासाला सुरुवात झाली, वाचनाच्या अभिरुचीला सुरुवात झाली असं म्हणता येईल. त्याच्यानंतर 6वी 7वी मध्ये मी जिथे राहत होतो त्याच्या आजूबाजूला हिंदी भाषिक वर्ग खूप होता. हिंदी बोलणारे काही मित्र होते. तिथूनच गुलशन नंदा वगैरे हिंदी जे पॉप्युलर फिक्शन असतं त्याची वाचनाची सुरुवात झाली. आणि असं करता करता 10वी पर्यंत येऊन पोहोचल्यानंतर कधीतरी माझ्या वाचनात कुणीतरी चिंत्रम खानोलकरांचं एक पुस्तक आणून दिलं आणि ते वाचल्यानंतर मी अंतर्बाह्य हादरून गेलो. आतापर्यंत मी जे वाचलेलं होतं ते गूढ कथा, रहस्य कथा अशा पद्धतीचं होतं. रोमॅन्टिक प्रेम म्हणजे रोमॅन्टिक पद्धतीचं होतं. परंतु चिंत्रम खानोलकरांचं जे ते पुस्तक होतं, मला वाटतं की अजगर नावाचं पुस्तक होतं, कोंडुरा नावाचं पुस्तक होतं. ते पुस्तक वाचल्यानंतर मला त्याच्यातलं काय कळलं मला आठवत नाही, परंतु त्या पुस्तकातलं वातावरण, त्या पुस्तकातली सगळ्या व्यक्तिरेखा या माझ्या मनाचा ठाव घेऊन गेल्या. खानोलकरांच्या कादंबऱ्यातलं आणि कथातलं जे गूढ विश्व होतं त्याने माझ्या मनाचा संपूर्णपणे ताबा घेतला आणि ते पुस्तक मी पुन्हा 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 वाचून काढलं. त्याच्यातलं पुन्हा पुन्हा काहीतरी नवीन कळत होतं आणि ते कळत असताना माझ्या आतलं सुद्धा मला काहीतरी नवीन कळत होतं. आणि माझ्या आतलं जेव्हा मला नवीन कळत होतं तेव्हा माझ्यातला कुठला तरी अभिरुची म्हणजे काय या विषयावर आज बोलणारा तिकडे उभा राहून हे नक्की काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता असं मला वाटतं. आणि खानोलकर त्यांचं पुस्तक एक वाचल्यानंतर मग त्यांची जवळजवळ सगळी पुस्तकं वाचण्याचा 10वी 11वी 12वीच्या आसपास मी प्रयत्न केला. आणि एका प्रकारे खानोलकरांनी माझ्या अभिरुचीला एक वेगळं वळण दिलं असं म्हणायला हरकत नाही. मला आठवतं खानोलकरांच्या जस्ट आधी म्हणजे गुलशन नंदा या रोमॅन्टिक पिरियड मध्ये मला असं वाटतं वि स खांडेकरांचं अमृतवेल, ययाती
ही पुस्तकं माझ्या वाचनात आलेली होती. वि स खांडेकरांचं भाषेचं जे सौंदर्य होतं, त्याच्यातली जी वाक्य होती सुभाषित वजा, ती मी माझ्या वह्यांमध्ये सुद्धा वेगळी लिहून काढलेली होती, ती पाठ करत होतो. मी ज्या वस्तीमध्ये राहत होतो तिथं अतिशय शुद्ध अशा मराठीचं काही वातावरण नव्हतं. त्याच्यामुळे खांडेकरांच्या भाषेतलं जे एक पावित्र्य होतं, भाषेचं जे एक समृद्धत्व होतं, त्याच्यातलं जे एक भरलेपणा जो होता तो माझ्या मनाला खूप भावत होता. आणि म्हणून त्याच्यातली काही वाक्य अंडरलाईन करून वेगळी वहीत लिहून मी पाठ करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि त्याच्यानंतर म्हणजे जवळजवळ वि स खांडेकर वाचल्यानंतर खानोलकर वाचले आणि खानोलकरांनी माझ्या वाचनाच्या अभिरुचीला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. मला असा प्रश्न पडतो की जो मुलगा रहस्य कथा वाचतो, जो एका झोपडपट्टी स्टाईलच्या वस्तीमध्ये राहतो, त्याला खानोलकर कसे काय आवडू शकतात? एखादा माणूस चित्रकारच का होतो, एखादा माणूस नटच का होतो आणि एखादा माणूस उद्योगपतीच का होतो, याला अनेक वेगवेगळी कारणं असतील. परंतु कलावंताच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याला कुठलीही कारण मीमांसा वैज्ञानिक वाक्यांसारखी आपल्याला देता येत नाही असं म्हणावं लागेल. खानोलकरांचं पुस्तक आवडणं याच्यामध्ये माझ्या लहानपणाची काही बीज पेरलेली आहेत का याचा सुद्धा मी विचार जेव्हा आता करतो तेव्हा मला असं वाटतं की मी ज्या वस्तीमध्ये राहायचो त्या वस्तीमध्ये समोर एक वाडी होती आणि रात्र झाल्यानंतर त्या अंधाराकडे मी तो अंधार जसा संध्याकाळचा गडद होत जायचा आणि त्या वाडीमध्ये त्या झाडांमध्ये अंधार दाट होत जायचा आणि पाखरांचा किलबिलाट वटवागडांचा आवाज जास्त दाट होत जायचा. ते जे गूढ असं वातावरण होतं ते लहानपणी माझ्या मनाच्या खोल गाभाऱ्यात कुठेतरी बसलेलं होतं. त्या वाडीच्या समोरच विहीर होती, त्या विहिरीमध्ये सगळे पोहायला शिकायचे. माझ्या आईने कधीच मला त्या विहिरीमध्ये म्हणजे पोहायला तू शिकायला पाहिजे म्हणून ढकललं नाही, कारण तिला असं वाटायचं की मी पाण्यात बुडेन. आणि त्या विहिरीमध्ये सुद्धा संध्याकाळचा जो अंधार दाटायचा, त्या अंधारामध्ये काहीतरी खोल दडलेला आहे. आवाज यायचे, मासे पाण्यातल्या पाण्यात उड्या मारायचे, ते अंधारातनं आवाज यायचे. त्या वाडीमधनं त्या अंधारातनं पाखरांचं कुत्र्यांचं गुरगुरणं ऐकू यायचं. आणि तो जो एक गूढ असा जे वातावरण होतं ते लहानपणी माझ्या मनात कुठेतरी कोरलं गेलं असावं, ज्याचं प्रतिबिंब खानोलकरांच्या सगळ्या कथांमध्ये आणि त्या वातावरणामध्ये मला सापडलं असावं. कदाचित म्हणून खानोलकर हे मला आवडले असावेत असा विचार मी शोध घेण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा मला असं सापडतं. हे घडत असतानाच माझ्या आयुष्यात नाटक ही गोष्ट सुद्धा आपोआप येत होती. म्हणजे लहानपणी आता मी स्टेजवर तुमच्या समोर माईकवर इतका कॉन्फिडेंटली बोलतो आहे, परंतु आपल्यापैकी म्हणजे बहुतेकांच्या लोअर मिडल क्लास जे असतात, ज्यांची परिस्थिती शिक्षणाची नसते, ज्यांच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती खूप चांगली नसते, त्यांना त्यांच्या खोल मनामध्ये आपल्या परिस्थितीचा एक कुठेतरी कॉम्प्लेक्स असतो. तसाच माझ्यामध्ये सुद्धा होता. माझे सगळे मित्र, लहानपणीचे मित्र इंग्लिश मीडियम शाळेमध्ये जायचे आणि मी म्युन्सिपाल्टी शाळेत जायचो, याचा सुद्धा कॉम्प्लेक्स माझ्यामध्ये होता. त्याच्यामुळे एखादा कॉन्फिडंट मुलगा पाहिला जो चार चौघांचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन होऊन गेलेला आहे, म्हणजे तो मुलगा तिथे गेल्यानंतर सगळे त्याच्या आजूबाजूला जमतात आहेत, तो सगळ्यांना हसवतोय, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. तो शाळेत जेव्हा जातो तेव्हा सगळे मास्तर, सगळ्या टीचर्स त्याच्यावर प्रेम करतायत, गुरुजी त्याच्यावर प्रेम करतात. हे दृश्य मला कॉम्प्लेक्स देणारच असं होतं. आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्यात असं दृश्य लहानपणी येऊन गेलेलं असतं आणि तो जो मुलगा असतो त्याच्याशी
अप्रत्यक्षरित्या आपली कुठेतरी कॉम्पिटिशन स्पर्धा सुरू असते मनातल्या मनात. तशीच माझी सुद्धा माझ्या परिस्थितीशी आणि अशा सर्व हुशार विद्यार्थ्यांशी मनातल्या मनात स्पर्धा सुरू होती. मी गेल्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेता नसीरुद्दीन शाह याची जेव्हा मुलाखत एका दिवाळी अंकासाठी घेतली तेव्हा मी त्याला एक प्रश्न विचारला होता की तुला नट का व्हावं असं वाटलं. तेव्हा त्याने असा पॉज घेतला होता आणि म्हणाला होता की आय वॉन्टेड टू बी अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन. सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी नट झालो. आज मोठे मोठे नट अनेक कारण मीमांसा देतात की मला समाजामध्ये काहीतरी वेगळं सांगायचं होतं, मी माझ्या आतमधलं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होतो, किंवा मला अभिनयातनं समाज घडवायचा होता, वगैरे 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 कारण त्यांची नंतर शोधलेली असतील. पण सगळ्यात पहिलं कारण हे असतं कुठल्याही नटाचं की ही वॉन्टेड टू बी अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन. सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तो नट झालेला असतो. आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याशी सगळ्यांनी बोलावं, आपल्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं. याच भावनेतून नसीरुद्दीन शाहने असं सांगितलं होतं की मी नट झालेलो आहे. तोच कॉम्प्लेक्स माझ्यामध्ये सुद्धा होता. आपल्याशी सगळ्यांनी बोलावं, आपल्याकडे सगळ्यांचं लक्ष जावं, आपण चांगले असावं, पण आपण काळे आहोत, आपल्याकडे पैसे नाहीत, आपल्याला नीट बोलता येत नाही, आपण हुशार नाही, हा कॉम्प्लेक्स होता. आणि तरी सुद्धा मला कुठेतरी सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं होतं आणि याच्यातूनच आपण काहीतरी करायला पाहिजे असं आतल्या आत कुठेतरी काहीतरी सुरू होतं. मी जेव्हा 7वी 8वी मध्ये होतो तेव्हा वैद्य नावाचा एक माझ्या वर्गातला एक मित्र होता. तो नाटकात काम करायचा. तो जेव्हा स्टेजवर जायचा तेव्हा संपूर्ण शाळेतले विद्यार्थी असे आव असून त्याच्याकडे पाहत राहायचे. सगळे गुरुजी आणि शिक्षक जन त्याचं कौतुक करायचे आणि तो वर्गात पहिला सुद्धा यायचा. इतका हुशार होता तो. मला त्या वैद्यसारखं व्हावं असं वाटायचं, कारण मी शेवटच्या बेंचवर बसायचो, काठाकाठाने पास व्हायचो, कोणाचंच माझ्याकडे लक्ष नसायचं, पण त्याच्यासारखं मला व्हावं असं वाटायचं. त्याच वेळेला कुठेतरी मनाने अशी खोल उडी घेतली आणि कुठल्या तरी एका भाषणाच्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला. आंतरराज्यीय स्पर्धा ती होती. त्याच्यामध्ये भाग घेण्याचं खरं तर मला काही कारण नव्हतं, कारण मी 4 चौघांमध्ये समोर उभा राहून कधीच बोललेलं नव्हतं. परंतु कोणतरी तो एक वैद्य होता, त्याच्यासारखं मला व्हायचं होतं, त्याच्यासारखं बोलायचं होतं. म्हणून मी एका भाषणाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आमच्या बाजूला एक पुस्तक घेऊन सतत वाचनात गडलेले एक गृहस्थ होते. त्यांना सांगितलं की कुठल्या तरी एका विषयावर मला तुम्ही भाषण द्या. मला आठवत नाही तो विषय कुठला होता. त्यांनी 3 फुलस्केप लिहून भाषण मला दिलं होतं आणि मी रात्रंदिवस तो घोकमपट्टी करून पाठ केलेलं होतं. त्या भाषणातला विचार काय होता, त्याच्यातली भावना काय होती, याच्याशी मला त्यावेळेला काहीही घेणं देणं नव्हतं. माझं फक्त एकच उद्दिष्ट होतं की या भाषणातला एकही शब्द मी गाळू नये किंवा कुठेही अडखळू नये. त्यामुळे रात्रंदिवस जागून मी ते भाषण पाठ केलेलं होतं. आणि जेव्हा स्पर्धेचा दिवस आला, अर्थातच माझ्या कॉम्पिटिशन मध्ये महेश वैद्य होता आणि त्याने भाषण केलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. आम्हाला आमच्या शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये नेलं होतं, जिथे अनेक शाळांचे अनेक राज्यांचे विद्यार्थी आलेले होते. इंटर झोनल कॉम्पिटिशन होती ती. अनेक झोन मधले विद्यार्थी आलेले होते. अनेकांची भाषणं झाली आणि जेव्हा माझा नंबर आला तेव्हा मी उष्ण अवसान आणून उभा राहिलो, जाऊन समोर उभा राहिलो. हात असे समोर बांधले मी, कारण कुठलाही नवीन वक्ता जेव्हा बोलायला उभा राहतो तेव्हा 4 चौघा आपल्याकडे बघत असताना आपल्या 2 हातांचं काय करावं हा त्याला प्रश्न पडत असतो. त्यामुळे तो खूप कॉन्शियस होत असतो. तो हात मागे नेतो, खिशात घालतो आणि खूप अनकम्फर्टेबल त्याला वाटत असतं, कारण त्याने 4 चौघांच्या समोर येऊन कधी बोललेला नसतो तो. तसंच माझं झालं. म्हणून मी 2 हात असे समोर बांधले आणि बोलायला सुरुवात केली. आणि बोलता 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 असा व्हायचो आणि हात असे लटकायला लागायचे आणि लोक हसायला लागायचे. आणि हसायला लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे बाबा, हे हात बांधता कामा नये. म्हणून मी ते दोन्ही हात माझ्या खिशात टाकले
आणि पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेऊन अर्थातच मी भाषण इतकं तोंडपाठ केलेलं की घडा 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 म्हणायला सुरुवात केली. काय झालं मला माहित नाही, टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि माझ्या लक्षात आलं की माझं भाषण संपलेलं, भाषणातला शेवटचा शब्द संपलेला आहे. तो कसा संपला, मी ते भाषण कसं बोललो मला काही आठवत नाही. आणि त्याच्यानंतर मी स्पर्धा संपली आणि त्याच्यानंतरही काही लोक होते, स्पर्धा संपली आणि योगायोगाने किंवा काय कुणास ठाऊक त्या झोनल कॉम्पिटिशन मध्ये माझा पहिला नंबर आला हो. आणि तो जो क्षण होता पहिल्या नंबराचा, तो मला काहीही पाठ करता येतं हा विश्वास देऊन जाणारा होता. आणि मी कितीही मोठं पाठ करू शकतो हा विश्वास त्या भाषणाने मला दिलेला होता. मी जरी काळा असलो, मी जरी बारीक असलो, मला जरी बोलता येत नसलं तरी काहीतरी लिहून दिलेलं मी तोंड पाठ करून सगळ्यांच्या समोर कॉन्फिडेंटली बोलू शकतो हे त्या क्षणी माझ्या लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर माझ्या पाठांतराचा प्रवास सुरू झाला आणि त्या पाठांतराच्या प्रवासामधून मग माझ्या अभिरुचीचाही प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. मला आठवतंय मी जेव्हा 11वी की 12वी मध्ये होतो तेव्हा चेतना कॉलेजमधनं मला एका कथाकथन स्पर्धेमध्ये पाठवलेलं होतं. म्हणजे 6वी 7वी मध्ये 8वी मध्ये पाठांतराचा कॉन्फिडन्स आलेला मी मग अभ्यास सुद्धा पाठांतर करूनच पास व्हायला लागलो. म्हणजे इतकं पाठ करायचो की त्याच्यातलं ते गणित कळायचं की नाही, त्या व्याख्या कळायच्या की नाही मला माहिती नाही, परंतु ते तंतोतंत शब्द पाठ करत जायचो. आणि त्यानंतर माझ्या वर्गातला नंबरही वाढायला लागला, म्हणजे चांगले मार्क मिळायला लागले. मी किती शिकलो मला काय कळलं मला माहित नव्हतं, परंतु मला जे मार्क मिळायचे त्याच्यामध्ये थोडासा फरक पडला होता. चांगले मार्क मिळायला लागले होते. ते मार्क मिळाले होते ते फक्त पाठांतराचं जे कॉन्फिडन्स मला आलेला होता त्या स्पर्धेमधून, तिथून सुरू झालेला होता तो पाठांतराचा प्रवास. मग लोक भाषण करायला यायचे, मग मी जाऊन उभा राहायचो, म्हणायचो की मी पाठ करून बोलतो आणि हे वक्ते जे बोलतायत हे पण पाठ करून बोलतायत का. परंतु ते पाठ करून काही काही बोलायचे, काही काही विचार करून बोलायचे, सुसंगतरित्या बोलायचे आणि इतके इंटरेस्टिंगली बोलायचे. मी ज्या वस्तीमध्ये राहत होतो तिथे कोकणातले काही ग्रुप्स असतात, ते कोकणातली नाटकं येऊन करायचे किंवा आजची व्याख्यानमाला जशी आहे तसे कीर्तनकार यायचे. हे कीर्तनकार खूप इंटरेस्टिंग पद्धतीने लोकांना काहीतरी समजून सांगायचे, अभंग म्हणायचे, कवितातून समजून सांगायचे. आणि ही नक्की प्रक्रिया काय आहे हे मी त्या पाठांतर करणाऱ्याशी जोखून पाहत होतो. आणि नंतर एखादा वक्ता जे चांगलं बोलतो आहे, एखादी चांगली कविता म्हणलेली असेल, एखाद्या चांगल्या पुस्तकाबद्दल त्याने सांगितलं असेल तर ती कविता शोधायची, ती आपण पण पाठ करायची. त्याच्यातलं किती काय समजायचं मला माहित नाही, परंतु जे आपण जे चांगलं ऐकलेलं आहे ते पाठांतर करून त्याच जोमाने त्याच आवेशामध्ये लोकांना म्हणून दाखवणं हा छंद सुरू झाला. आणि इथे अभिरुचीला एक वेगळं वळण मिळालं असं म्हणायला हरकत नाही. तर मी सांगत होतो 11वी किंवा 12वी मध्ये पाठांतराचा हा प्रवास चाललेलाच होतो. आणि आणखीन एक कॉन्फिडन्स पाठांतराने वेगळ्या पद्धतीने दिला म्हणजे कथाकथन कॉम्पिटिशन होतं. मला अजून आठवतंय रुपारेल कॉलेजमध्ये दादरला मी कॉम्पिटिशन साठी गेलेलो होतो. पु ल देशपांडे यांची नंदा प्रधान ही व्यक्तिरेखा पु ल 1 मध्ये जी आहे ती संपूर्ण म्हणजे जवळजवळ काहीतरी 17-18 पानं 20 पानं आहेत, ती 20-25 पानांचं व्यक्तिरेखा आहे ती नंदा प्रधान. तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल. ती संपूर्ण नंदा प्रधान राजू मी पाठ केलेली होती आणि मी स्वतःशी म्हणून पाहिलेली नव्हती. मला फक्त पाठांतर करायचं, न चुकता म्हणून दाखवायचं, याच्यावरच माझं जगणं सुरू झालेलं होतं. आणि मी नंदा प्रधान पाठ केलेली होती. आणि कथाकथन कॉम्पिटिशनचा स्पर्धेचा वेळ होती 15 मिनिटं. 14व्या मिनिटाला तीन जे परीक्षक होते 14व्या मिनिटाला एक बेल मारणार असं ठरलेलं होतं. 15व्या मिनिटाला दुसरी बेल मारणार असं ठरलेलं होतं. 16व्या मिनिटाला बेल मारल्यानंतर वक्त्याने जिथे असेल तिथे भाषण थांबवून खाली उतरायचं असे नियम आम्हाला सांगण्यात आलेले होते. मला अजून आठवतंय रुपारेल कॉलेजमध्ये माझ्या समोर तेव्हा तुषार दळवी होता, परत
निशिगंधा वाढ होती, परत कोण आणखीन ती बातम्या टीव्हीवर देते ती एक मुलगी होती, असे बरेच होते. आणि ते बरोबर 10-14व्या मिनिटाला कथा त्या तशा त्यांनी निवडलेल्या होत्या. माझा नंबर काहीतरी 27वा की 28वा होता. एकूण 40 विद्यार्थी होते. सकाळी 9 वाजता पोहोचलेलो होतो मी आणि दुपारी काहीतरी 2-2:30-3ला माझा नंबर आलेला होता. मी वर गेलो आणि मी नंदाप्रधान बोलायला सुरुवात केली. नंदाप्रधान ही व्यक्तिरेखा पुलंनी इतकी उत्कृष्टरित्या लिहिलेली आहे की ती भारावून टाकते. ती व्यक्तिरेखा आपल्याला भारावून टाकते. पुलंची भाषा भारावून टाकते. आणि मी नंदाप्रधान बोलायला सुरुवात केली. 14व्या मिनिटाला बेल वाजली आणि माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, अजून तर 20% सुद्धा नंदाप्रधान संपलेली नाही. मग 15व्या मिनिटाला बेल मारण्यात आली. मग मी माझं डोक्यात विचार चालू होते, पण कथा पुढे सरकतच होती. आणि मी ठरवलं की काहीही झालं तरी मी कथा पूर्ण म्हणूनच खाली उतरणार. नियम गेले खड्ड्यामध्ये. आणि मग 15वा झाला, मग 16वा झाला, तरीही मी उतरलो नाही. 17वा जोरात वाजवलं तरीही मी उतरलो नाही. उलट जास्त कॉन्फिडेंटली मी ती कथा म्हणायला सुरुवात केली. आणि 15 मिनिटाच्या वेळातली कथा मी 35व्या मिनिटाला संपवली. 35व्या मिनिटाला संपवली. ते असे परीक्षक सगळे असे बसलेले होते. 35व्या मिनिटाला तो शेवटचा शब्द संपवून मी पायऱ्या उतरून सरळ घरी निघून आलो. कारण मला माहिती होतं की मला काय बक्षीस मिळणार नाही. पण दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये मला पहिला नंबर मिळाल्याचं छापून आलेलं होतं. पाठांतर आपण करू शकतो आणि आपल्याला आवडलेलं चांगलं आपण लोकांना तितक्याच इंटरेस्टिंग पद्धतीने सांगू शकतो. हा जो कॉन्फिडन्स पुन्हा तिथे मला आलेला होता. तर मी काय म्हणत होतो, सेंटर ऑफ अट्रॅक्शन. अशा प्रकारे पाठांतराने आय बिकेम अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन ऑफ एव्हरीबडी. माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यामध्ये मी हळूहळू यशस्वी व्हायला लागलेलो होतो. आणि नंतर माझ्या लक्षात आलं होतं की मी जो पाठांतरातून माझा स्वतःचा शोध घेतो आहे, मला जे आवडते आहे तेच लोकांना खूप चांगल्या पद्धतीने मला सांगताही येतं आहे आणि त्यांनाही ते आवडतं आहे. आणि अशा प्रकारे मी एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. व्यावसायिक नाटकातले अनेक मोठमोठे उतारे म्हणजे नटसम्राट मधला उतारा, गुड बाय डॉक्टर मधला उतारा, असे जे मोठे मोठे सोलोलोकी स्वगत होती ती पाठ करायला मी सुरुवात केली. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये जाऊन म्हणजे आय डोंट नो, मला माहित नाही की माझी ही वाणी जरा आधीपासून थोडीशी स्वच्छ होती किंवा मी त्याच्यावर थोडीशी मेहनत केली असावी. सत्यदेव दुबेंकडे गेल्यानंतर त्यांनी जास्त मेहनत केली. तर ते मी स्पष्टपणे मराठी भाषा बोलू शकायचो. वि स खांडेकरांच्या भाषेतलं जे सौष्ठव होतं ते मी पाठांतर करून माझ्या दैनंदिन भाषेमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि त्याच्यातूनच मी जे पाठ केलेलं होतं ते स्पष्टपणे सुस्पष्टपणे मी लोकांना म्हणून दाखवू शकत होतो. याच्यातूनच एकपात्री अभिनय स्पर्धेत मला स्पष्टपणे म्हणण्यात, दणकून म्हणण्यात बक्षिसं मिळत गेली. आणि नंतर माझ्या लक्षात असं आलं की मी हे जे नाटक करण्याचा प्रयत्न करतोय तो मी एकटाच करतोय. माझ्या समोर कुणीच नाही आहे. मी भलेही नाटक करतोय परंतु समोरचं पात्र माझ्या समोर नाहीच आहे. याला काय अर्थ आहे? म्हणून मग मी एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. समोर जेव्हा दुसरं पात्र माझ्या समोर येऊन उभं राहिलं तेव्हा मला गडबडायला व्हायला लागलं. आणि पाठांतराची सवय असल्यामुळे हळूहळू नाटकात काम करण्याची सुरुवात झाली. त्यावेळेला मला आठवतंय की शिवाजी मंदिर मध्ये वाहतो ही दुर्वांची जोडी, गुंतता हृदय हे तोवी नव्हेच, अशा प्रकारची नाटकं मला तो म्हणजे शेवटचा त्या सगळ्या नटांचा, दिग्दर्शकांचा काळ होता. तो जाऊन बघायचो. आणि मला आठवतंय की काशीनाथ घाणेकर किंवा बाळकोलटकर वाहतो ही दुर्वांची जोडी त्यांच्या पद्धतीने म्हणायचे. लोक टाळ्यांचा कडकडाट करायचे. आणि आपल्याला सुद्धा अशा प्रकारचं करता आलं पाहिजे हे कुठेतरी तिथे मनात रुजलं. आणि असं वाटलं की आपण शिवाजी मंदिरच्या सारख्या व्यावसायिक नाटकांमधले नट व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी हळूहळू शिवाजी मंदिर मध्ये जाऊन
व्यावसायिक नाटकं बघायला सुरुवात केली. व्यावसायिक नाटकं बघायला सुरुवात केलेलं असताना शिवाजी मंदिर पासून एक 100 पावलं अलीकडे छबिलदास नावाची एक शाळा होती, जिथे प्रायोगिक नाटकं व्हायची. प्रायोगिक लफडं काय असतं हे मला तेव्हा माहित नव्हतं. मला फक्त बाळ कोलटकरांची, पणशीकरांची, काशीनाथ घाणेकरांची अशा मोठमोठ्या स्टायलिश आणि व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी लोकांची नाटकं माहिती होती, जशी नाटकं पुढे आपण जाऊन करावी अशी सुप्त इच्छा माझ्यामध्ये होती. आणि कधीतरी आपण म्हणजे एकपात्री अभिनय करत असतानाच कोणीतरी मला असं सांगितलं की हे काय पाठांतर करून जे काय तू करतोस याला अभिनय म्हणत नाहीत. अभिनय म्हणजे काहीतरी वेगळंच असतं. अभिनय चांगल्या प्रकारे शिकता सुद्धा येतो आणि डेव्हलप करावा लागतो. आणि छबिलदास नावाच्या शाळेमध्ये जयदेव हट्टंगडी नावाचे आणि रोहिणी हट्टंगडी नावाचे कोणीतरी एक शिक्षक आहेत जे अभिनय शिकवतात, अभिनयाचं शिबिर घेतात. आणि म्हणून मी आणि माझा मित्र, पाठांतराची सवय असलेला मी, पाठांतर करून एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिकं मिळवलेला मी, अभिनय शिकण्यासाठी म्हणून जयदेव हट्टंगडी आणि रोहिणी हट्टंगडी यांचा शोध घेत पैसे नसताना शिबिर करायला निघालो. त्यावेळेला त्या शिबिरासाठी इंटरव्ह्यू घेतला जायचा. अनेक विद्यार्थी बसलेले होते. शिबिराची फी होती काहीतरी 50 रुपये. माझ्याकडे तेव्हा पैसे नसायचेच, पॉकेट मनीच नसायचा, पैसेच नसायचे. 50 रुपये कुठून देणार? परंतु अभिनय शिकायचा आहे आपल्याला. काशीनाथ घाणेकर सारखं व्हायचं आहे, पणशीकरांसारखं व्हायचं आहे. तुडुंब असा हॉल भरलेला आहे आणि आपण आल्याबरोबर प्रचंड कडकडाट टाळ्यांचा व्हायला पाहिजे. या अभिलाषे पोटी आपण 50 रुपये जमवलेच पाहिजेत. म्हणून मग मी एक ट्युशन करायला सुरुवात केली. पण मला जेव्हा एक फॉर्म भरून दिला जयदेव हट्टंगडींना, तेव्हा त्याच्यामध्ये एक कॉलम होता, तुम्हाला अभिनय याच्या आधी केला आहे का? हो. बक्षिसं मिळाली आहेत का? तर मी जवळजवळ 20-25 बक्षिसं मिळाली होती. त्या सगळ्यांची लिस्ट लिहिली होती. तेव्हा आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी फॉर्म पाहिला आणि जयदेव हट्टंगडी असं म्हणाले की अरे तुम्हाला तर अभिनय येतो, काय गरज आहे तुम्हाला अभिनय येतो, इतकी बक्षिसं मिळाली याचा अर्थ तुम्हाला अभिनय येतो. त्याच्यावर मग मी म्हटलं की नाही, ते जयदेव हट्टंगडी आणि रोहिणी हट्टंगडी नावाचे कोणीतरी आहेत, मला माहित नव्हतं समोर बसलेले जयदेव हट्टंगडी आहेत, ते मला जे येतं त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने शिकवतात असं मी ऐकलेलं आहे. आणि मला खरोखरच मनापासून इच्छा आहे चांगला अभिनय शिकण्याची, काय आहे हे जाणून घेण्याची, म्हणून मी इथे आलेलो आहे. त्याच्यावर त्यांनी बाजूला जी स्त्री बसलेली होती, जी तेव्हा गरोदर होती, तिच्याकडे पाहिलं. तिने असा मान हलवली, हसली आणि त्यांनी असं सही केली आणि म्हणाले जा बाहेर सातवळेकर नावाचे गृहस्थ आहेत त्यांच्याकडे 50 रुपये भर. आता 50 रुपये माझ्याकडे तेव्हा नव्हतेच. मी दारापर्यंत गेलो, परत आलो आणि म्हटलं की सर मला एक प्रॉब्लेम असा आहे की मला शिकायचं तर आहे पण 50 रुपये माझ्याकडे नाहीत. पण मी तेव्हा 30 तारीख होती, उद्यापासून एक शिकवणी शिकवायला जाणार आहे. 2 शिकवण्या मी लावलेल्या आहेत आणि ते 50 रुपये मी त्याच्यातून मिळून महिन्याच्या म्हणजे हा कोर्स जेव्हा संपेल तेव्हा मी तुम्हाला ते 50 रुपये देईन. तेव्हा ते सरांनी पुन्हा त्या स्त्रीकडे पाहिलं आणि म्हणाले ठीक आहे, मी इथे लिहून देतो, सातेवळेकरांना सांग की महिनाभरानंतर मी 50 रुपये भरणार आहे. नंतर मग मी जायला लागलो तेव्हा त्यांनी परत बोलावलं, म्हणाले इकडे किशोर कदम, मी जयदेव हट्टंगडे आणि ही रोहिणी हट्टंगडी. रोहिणी हट्टंगडीने तेव्हा गांधीमध्ये कस्तुरबाचा रोल केलेला होता, हे मला माहीत सुद्धा नव्हतं. नंतर मी बाहेर येऊन त्यांना तो फॉर्म दिला. अशा प्रकारे जयदेव हट्टंगडी आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या शिबिरामध्ये माझा काहीतरी शोध घेण्याच्या अभिरुचीने मला तिथपर्यंत नेऊन पोहोचवलं. ते शिबिर करत असताना कुठेतरी कधीतरी एक काहीतरी नसीरुद्दीन शहा असा काहीतरी विचित्र नाव असलेला नट जन्माला आलेला होता. म्हणजे आता नसीरुद्दीन शाह आपण स्पष्टपणे म्हणतो, पण तेव्हा फिरोज खान, जितेंद्र, धर्मेंद्र अशी नावं आवडणारा हा नसीरुद्दीन शाह एक नाव आहे. नसीरुद्दीन शाह कोण? त्याचा एक आक्रोश नावाचा चित्रपट, मंथन नावाचा चित्रपट लागलेला होता आणि मी तो चित्रपट पाहिला. जसं
लहानपणीच्या त्या वाडीतला तो खोल अंधार आणि खानोलकरांच्या कादंबऱ्यातलं वातावरण यांची संकट बसून माझ्या आतलं काहीतरी जागृत झालं. तसं नसीरुद्दीन शहाचा तो आक्रोश ओमपुरी नावाच्या एका दिग्गजाचा, तेव्हा मला काहीच माहित नव्हतं, त्यांचं तो अभिनय पाहिल्यानंतर अरे हे अभिनय करतच नाही, हे तर या पडद्यावर जिवंत एकदम जिवंत माणसासारखे वावरत आहेत. आणि तिकडे जितेंद्र कारवामध्ये असा डान्स करतो आहे, धर्मेंद्र जुगनूमध्ये हिरे चोरी करतो आहे, आणि एकीकडे आक्रोश चित्रपटामध्ये एक खंगलेला असा वकिलाची भूमिका करणारा नसीरुद्दीन शहा घरावर दगड मारल्यानंतर चोरून बसतो आहे. आणि दुसरीकडे व्यावसायिक चित्रपटांमध्ये 15 लोकांना एकच हिरो मारतो आहे. हा विचार कुठेतरी आतमध्ये सुरू झाला आणि लक्षात आलं की हा जो घाबरणारा वकील आहे नसीरुद्दीन शाह नावाच्या नटाने केलेला, हा जो आदिवासी आहे जो ओमपुरी नावाच्या नटाने केलेला, हे वातावरण मला या कमर्शियल चित्रपटापेक्षा काहीतरी वेगळं वाटत आहे. ते नक्की मला काय वाटत आहे याचा शोध घेण्याचा पर्टिक्युलरली त्या वयात प्रश्नच नव्हता, परंतु ते आवडत होतं हे लक्षात येत होतं. आणि जेव्हा मी जयदेव हट्टंगडींचं शिबिर करत होतो त्याच वेळेला नसीरुद्दीन शाह, अमरीश पुरी यांचं प्रायोगिक नाटक तिथे पाहण्याचा योग आला. आणि ते नाटक पाहिल्यानंतर शिवाजी मंदिरचं नाटक आणि छबिलदासचं नाटक याच्यामधला एक ठळक असा फरक माझ्या आतल्या कुठल्या तरी पणाला जाणवला. आणि मला असं वाटलं नाही आपण काही या प्रकारामध्ये जावं असं मोडत नाही, आपण या प्रकारामध्ये आपण जास्त कम्फर्टेबल होतो. कारण त्याचा जेव्हा मी आता बोलताना तुमच्याशी तसं का वाटलं असावं, कारण मला माहित होतं की मी हँडसम नाही, मी उंच नाही, मी गोरा नाही, मी श्रीमंत नाही. हे सगळे धर्मेंद्र तर असा बॉडीगार्ड आहे, जितेंद्र असा चॉकलेट हिरो आहे, सुंदर हिरोईन सगळ्या त्याच्या आहेत. नसीरुद्दीन शाहची हिरोईन आदिवासी पाड्यातली कोणीतरी आहे. तो घाबरणारा नट आहे आणि तो सामान्य असून सुद्धा काहीतरी वेगळं लोकांचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतो आहे. म्हणून त्यांच्याशी माझी नाळ जोडली गेली असावी आणि माझ्या नाटकातल्या अभिरुचीला तिथे वेगळ्या प्रकारे वळण मिळालं असावं असं माझ्या लक्षात आलं. असा नाटक आणि कविता हा प्रवास कॉलेजमध्ये चालूच होता. कॉलेजमध्ये स्पर्धेमध्ये भाग घेत होतो. आपण आपल्याला आवडतं तेच करायचं असं कुठेतरी ठरत होतं, परंतु वडिलांनी नोकरी कर असा तगादा मागे लावलेला होता. आईने आता बस झालं शिक्षण, आता नोकरी करा असा तगादा मागे लावलेला होता. आता 2-4 वर्षांनी तुझं लग्न करून टाकूया, पोरं बाळ व्हायला पाहिजेत, नातवांची तोंड बघायचे तसा तगादा लावलेला होता. आणि कुठल्या तरी ओळखीने मला रेल्वेमध्ये नोकरी लावलेली होती, परंतु मला जे करायचं आहे तेच करावं हे आतमध्ये कुठेतरी होतं. आणि एका नाटकाची तालीम चालू होती आणि मी रेल्वेमध्ये परमनंट नोकरीला होतो. म्हणजे जर मी त्यावेळेला ती रेल्वेची नोकरी आता केली असती तर आता कुठल्या तरी मोठ्या हुद्द्यावर असतो, कुठल्या तरी कंप्लीट स्टेशनचा कुठला तरी मास्तर असतो संपूर्ण, आणि खूप पगार असता, मला रेल्वे क्वार्टर्स मिळाला असता आता असं जर मी ती नोकरी केली असती. तर तो दिवस मला आठवतो. मी बुकिंग काउंटरवर बसलेलो आहे बँड्राच्या. माझ्या नाटकाची रंगीत तालीम आहे. माझ्या त्या बॉसला मी सांगितलेलं आहे की रंगीत तालमीला मला जायचं आहे, प्लीज या वेळेला सोड. त्याच्या वेळेला तो म्हणाला की सोडतो. ती वेळ जवळ येऊन ठेपली. मी त्याच्याकडे म्हटलं खिडकीतून उठून जाऊन की मला जायचं आहे, माझ्या नाटकाची तालीम आहे, उद्या शो आहे. तेव्हा तो म्हणाला की नाही जरा वेळ थांब, तो येतोच आहे. मग अर्धा तास गेला. मग तो म्हणाला नाही अजून थांब. मग 1 तास गेला. मग तो म्हणाला तो येतच नाही, तुला बसावंच लागेल. नाही पण माझ्या नाटकाची तालीम आहे, माझ्याशिवाय ते नाटक अपूर्ण राहील, ते शोच करू शकणार नाहीत. आणि उद्या शो आहे, सगळे लाईट लावलेले आहेत, सगळे लोक तिकडे येऊन थांबलेले आहेत, मोठे मोठे लोक आहेत, मला जायला पाहिजे. तुला नोकरी करायची आहे की नाटक हे तू आता ठरव. असं जेव्हा त्याने मला सांगितलं मी परत खिडकीवर येऊन बसलो. काय करावं ते सुचेना, पण मला जे करायचं होतं ही
तेच करायचं, तसंच जगायचं, यातमध्ये कुठेतरी होतं. हे अभिरुचीने घडवलेलं असावं असं मला वाटतं. मी ते सगळे पैसे गोळा केले, मी म्हणाले हा तुमचा हिशोब, आणि मी तालमीला जातो, तुम्हाला काय पाहिजे ते करा. आणि मी त्या तालमीला गेलो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी त्या नोकरीलाही कधीच गेलेलो नाही. तेव्हापासून मी नोकरी नावाच्या फंदात पडलेलो नाही. तर मला जे करायचं आहे आणि ते करत असताना बाहेर जे घडतं आहे त्याच्याशी आणि मला माझ्या स्वभाव धर्माशी सांकड घालत घालत मला नक्की काय करायचं आहे याचा शोध घेत घेत माझ्यातली कविता, माझ्यातला वाचक, माझ्यातलं नट प्रवास करत होता. आणि अशा प्रकारे प्रवास चालू असतानाच वाचनामध्ये कधीतरी भालचंद्र नेमाडे यांचं कोसला हे एक पुस्तक आलं. त्याच्या आधी जयवंत दळवी, खानोलकर, जी ए कुलकर्णी असे अनेक लेखक वाचून झालेले होते. परंतु कोसला हे जेव्हा पुस्तक आलं, वाचलं, तेव्हा दोन्ही खांदे धरून गदगदा कोणीतरी हलवावं आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करावं. आणि समोरचा माणूस बरंच काही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु त्याच्या तोंडून शब्दच फुटत नाहीत. फक्त त्याच्या फिजिकल हालचालींमधनं मला काहीतरी तो सांगण्याचा पॅशनेटली प्रयत्न करतो आहे असं काहीतरी वाटावं, असं कोसला पुस्तक वाचल्यानंतर जाणवलं. आणि त्याच्यानंतर कोसला माझी एक म्हणजे तेव्हापासून सवय लावून घेतलेली होती की एखादा लेखक आवडला तर तो सगळा लेखक वाचण्याचा प्रयत्न करायचा, सगळी पुस्तकं त्याची वाचण्याचा प्रयत्न करायचा. आणि कोसला वाचल्यानंतर बिढार, झूल, जरीला ही पुस्तकं मी वाचली. त्याच्यातलं किती कळलं, अजूनही मला काही कळलं आहे की नाही हे मला नक्की सांगता येणार नाही, कारण मी BA चा विद्यार्थी नाही. जे लोक BA आणि MA करतात ते प्राध्यापक होतात, कविता लिहितच नाहीत, कथा लिहितच नाहीत, फार थोडे लोक लिहितात. आणि जे लोक म्हणजे कॉमर्सवाले असतात किंवा वेगळ्या फॅकल्टीचे असतात, आश्चर्यकारकरित्या ते जरा चांगली कविता लिहितात, ते काहीतरी कलेमधलं काहीतरी करण्याचा हा एक विरोधाभास आहे. तो का आहे त्याचा शोध मी अजूनपर्यंत घेतलेला नाही. तर मी कॉमर्सचा विद्यार्थी होतो, ते मला नक्की का आवडतंय, भालचंद्र नेमाडे नक्की का आवडतायत याची समीक्षा माझ्या मनाने कधी केलेली नव्हती. मला जे आवडतं आहे ते आणि त्याच्याशी मिळतं जुळतं असं शोधण्याचा प्रयत्न माझ्यातल्या वाचकाने, माझ्यातल्या नटाने नेहमीच केला. आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की एखाद्याला एखादं पुस्तक आवडल्यानंतर त्या लेखकाला आणखीन कुठले लेखक आवडतात याच्यातून एक सोसायटी स्वतःची कलावंताची तयार होत असते, वाचकाची तयार होत असते. तसंच माझ्यातल्या वाचकाला जे आवडतं ते मी माझ्या मित्रांशी शेअर करणं, जो वाचतोय त्याच्याशी शेअर करणं, मग त्याला जे काय वाचतंय ती पुस्तकं त्याच्याकडनं ऐकणं, ती शोधून काढणं, ती वाचणं, मग त्यांच्याविषयी आणखीन कोणाशी बोलणं, असं हळूहळू वर्तुळ वाढत 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 हे एका वेगळ्या प्रकारच्या अभिरुचीला संपन्न करणारं नाही तर स्वतःला जाग करणारं काहीतरी अभिरुचीचं वर्तुळ वाढवत वाढवत मी इथपर्यंत पोहोचलेला आहे. याच्यामध्ये अनेक मित्र मला भेटले जे पुस्तकांनी दिलेले आहेत, जसं राजू देसले आहे, जसं सचिन अहिरराव आहे, जसं विवेक गरुड आहे, किशोर पाठक आहेत. अनेक वाचक मित्र मला या पुस्तकांनी दिलेले आहेत. माझा एक मित्र इंदोरचा अजय जोशी नावाचा, तो नेहमीच मला म्हणायचा की अरे मराठी तर तू खूप वाचतो, परंतु जागतिक साहित्य जर तुला समजून घ्यायचं असेल तर तुला इंग्रजी वाचणं अपरिहार्य आहे. परंतु मला इंग्रजी येत नव्हतं, परंतु तो पुन्हा पुन्हा माझ्या मागे लागायचा. आणि एक दिवस तो म्हणजे जवळजवळ 4-5 वर्ष त्याने टुमणं लावलं, इंग्रजी वाच. आणि मी कधीही इंग्रजी वाचण्याचा प्रयत्न केला नाही, कारण मला असं खात्री होती की मला तर ते काही समजणार नाही, एवढी जाडी पुस्तकं कशी काय समजणार, म्हणून ते घेतलं नव्हतं. आणि त्याने एक दिवस एक पुस्तक माझ्या हातात ठेवलं. त्या पुस्तकाचं नाव होतं फाउंटन हेड आणि त्या पुस्तकाची लेखिका होती आयन रँड. एवढं जाडं पुस्तक होतं. म्हटलं एवढं जाडं पुस्तक मी कसं काय वाचणार, म्हणून मी ते बाजूलाच ठेवलं होतं. परंतु
त्या मित्राने अजय जोशी हा माझ्या आयुष्यातला एक अपरिहार्य थांबा आहे, कारण इंग्रजी वाचनाची सुरुवात त्यांनी करून दिलेली आहे. तर त्याने त्याच्यातलं पहिलं प्रकरण माझ्या समोर बसून वाचून दाखवलं. मी लहानपणी मी तुम्हाला सांगितलं की माझे सगळे मित्र इंग्रजी बोलणारे होते, इंग्रजी शाळेत जाणारे होते, त्यामुळे मी इंग्रजी वस्तीमध्ये राहत होतो, त्यामुळे ते बोलतात ते इंग्रजी मला कळत होतं, पण वाचनाची सवय नव्हती. त्याने ते जवळजवळ अर्ध पुस्तक मला वाचून दाखवलं आणि पुढचं सगळं पुस्तक मी वाचून काढलं. मला असं वाटतं की एखादी भाषा शिकण्यासाठी किंवा वाचनाची आवड एखादा लेखक वाचण्यासाठी कुठल्या वयामध्ये कोण माणूस तुम्हाला कुठलं पुस्तक देतो हे खूप महत्वाचं असतं. तर माझ्या वयाच्या त्या टप्प्यावर अजय जोशी नावाच्या माझ्या इंदोरी मित्राने आयन रँड नावाची जी लेखिका मला वाचायला दिली, तिथून माझ्या इंग्रजी वाचनाला सुरुवात झाली. आणि मग आयन रँडचं वी द लिव्हिंग आणि ॲटलस श्रग्ड ही 3 महत्वाची पुस्तकं थांबत 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 वाचून काढली. त्याच्यातलं प्रत्येक वाक्य मला समजायचं असं नाही, परंतु लगेच डिक्शनरी काढून त्याचा अर्थ शोधणं असंही मी केलेलं नाही. ते वाचायचं, त्या वाक्यातला मतितार्थ समजून घेत पुढे उड्या मारत मारत वाचण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत मी माझं इंग्रजी वाचन वाचण्याचा प्रयत्न केला. या इंग्रजी मग पुढे पुढे मराठी वाचन हळूहळू बंद झालं. मग हिंदी वाचन सत्यदेव दुबे यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी हिंदी वाचनात हिंदीमध्ये काय वाचावं, हिंदीमध्ये कुठले कवी वाचावेत, काय पाठांतर करावं, हिंदीबद्दल मला असं सांगता येईल की पुन्हा एकदा पाठांतर करणं हे हा जो कॉन्फिडन्स आहे तो मला हिंदीमध्ये सुद्धा उपयोगाचा आला. मी माझ्या एका मित्राच्या घरी गेलेलो होतो, तिथे एक कॅसेट पडलेली होती, ती मी त्या बाजूच्या टेप रेकॉर्डर मध्ये लावली आणि एका वक्त्याने बोलायला सुरुवात केली आणि तो आवाज कानात पडल्यानंतर मला एकदम स्तब्ध व्हायला झालं. माझं मन एकदम स्तब्ध झालं. ते आध्यात्मिक वगैरे काही नव्हतं, परंतु तो जो सूर होता, त्या माणसाच्या बोलण्याचा जो पिच होता तो इतका हॉन्टिंग होता की मी त्या कॅसेट वरचं कोण वक्ता आहे म्हणून पाहिलं तर ते होते रजनीश. आणि झरत दसहू दिस मोती अशी ती कॅसेट होती. मी ती त्या मित्राकडून घेतली, घरी येऊन टेप रेकॉर्डर सुरू केला आणि ती अख्खी कॅसेट लिहून काढली स्टार्ट टू एंड आणि ती अख्खी कॅसेट पाठ केली आणि रजनीशांच्या सुरामध्ये म्हणण्याची प्रॅक्टिस केली. रजनीशांचं हिंदी, रजनीशांचा लहजा, त्या जरत दसहू दिस मोती पलटू नावाचा कवी आहे वाटतं, त्याच्यावर आहे ते. तर त्याच्यात नक्की काय सांगितलं होतं मला माहित नाही, परंतु ते जे काही होतं ते माझ्या मनाला आवडत होतं. त्यातल्या कविता आवडत होत्या, त्यातले मुद्दे आवडत होते, रजनीशांचा सूर आवडत होता, म्हणून ती अख्खी कॅसेट पाठ केली. आणि त्याच्यातून मग हिंदी अशा प्रकारे हिंदीचा सुद्धा माझा अभ्यास सुरू झाला. तर मला असं वाटतं की आपल्याला जे आवडतं आहे ते सहोदर शोधत वाचन, नाटक असं करत करत मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आता माझी अभिरुची नक्की काय आहे आणि पुढे याच्या पुढे जाऊन काय होणार आहे, आणि आपल्याला जे करायचं आहे ते करत असताना जगण्यासाठी आपण, काही लोक ऑफिसमध्ये बँकेमध्ये काम करतात, काही लोक स्वतःचा उद्योगधंदा टाकतात, पण आपल्याला जे आवडतं ते करता करता जगण्याचे पैसे कमवता येऊ शकतात का याचा जेव्हा मी विचार केला, किंवा विचार न करताच मी हळूहळू त्या क्षेत्रात आलो. शूटिंग करतो, कविता लिहितो, त्याच्यातून थोडेफार पैसे मिळतात, परंतु जगण्यासाठी याचा पैसे कमवण्यासाठी उपयोग करावा आणि त्या पैशांनी जगता यावं असा विचार कधीच केला नाही. आणि या विचारामुळेच कवितेमध्ये आणि नाटकामध्ये, कवितेमध्ये भेटलेले लोक आणि नाटकामध्ये भेटलेले लोक, सगळे मित्र, जे काही झालं त्याच्यातून माझी अभिरुची थोडीशी वेगळी झाली असावी. आता तुम्हाला जिलबी नक्की का आवडते असं जर विचारलं तर काय सांगाल तुम्ही? ती चव तुम्ही नक्की वाक्यात कशी काय मांडणार?
तसं मला हे नाटक वाक्य बोलताना नक्की काय वाटतं हे मी कसं काय सांगणार, कविता बोलताना मला काय मजा येते हे मी नक्की कसं काय सांगणार, तुमच्याशी शेअर करताना मला नक्की काय वाटतं हे कसं सांगणार, हा अतिशय वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे. असंच स्वतःला मला या पायऱ्यांवर बसून पाणी बघायला आवडतं म्हणजे नक्की काय आवडतं ही याचा शोध आपण घेणं, मनामध्ये तो शोध चालू असतो आणि प्रत्येकाची अभिरुची ही मनामधली असते आणि मनामध्ये जोपासत जात असते. त्याच्यातूनच मी इथपर्यंत आलेलो आहे. मला आज इथे या वातावरणात तुमच्या समोर या वातावरणामध्ये हे काहीतरी शेअर करण्याचं, हे आज मी बोललो ते पाठांतर करून बोललेलो नाही, उत्स्फूर्तपणे बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे शेअर करण्याची जी संधी तुम्ही प्राप्त करून दिली. मी जे काही बोललो ते अतिशय वैयक्तिक बोललो, परंतु मला जे आवडतं तसं प्रत्येकाला काही ना काही आवडतच असतं. 10 गोष्टी आवडत असतात, पण त्याच्यातल्या 2 अशा असतात ज्या काळजाला छेदून जातात आणि ज्या समोरच्याच्या काळजामध्ये घर करून जातात. अशा 2 गोष्टी कुठल्या आहेत हे प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे. हीच आपापली अभिरुची असते असं